MPW लर्निंग सेंटर वॉटरबॉर्न डिसीज सिरीज सीझन 1 लेक्चर 2 कॉलेरा पार्ट 2. आज आपण काय काय बघणार आहोत? पॅथोजेन्सिस, रोगनिर्मिती प्रक्रिया, साइन अँड सिम्पटम्स, कॉम्प्लिकेशन आणि डायग्नोसिस. नमस्कार मित्रांनो, MPW लर्निंग सेंटर या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण हैजाच्या परिचय, इतिहास, कारणीभूत जीवाणू, रिझर्वियर, सोर्स ऑफ इन्फेक्शन, मोड्स ऑफ ट्रान्समिशन आणि इन्क्युबेशन पिरियड याचा सविस्तर अभ्यास केला. आजच्या भागामध्ये आपण सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे पॅथोजेन्सिस म्हणजे हैजाचा जीवाणू आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर नेमके काय करतो हे स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. हा भाग नीट समजला तर हैजावरील कोणताही प्रश्न सोडवणे खूप सोपे होईल. सुरुवातीला एक प्रश्न मित्रांनो, हैजाच्या रुग्णाला इतके जास्त जुलाब का होतात? जीवाणू रक्तामध्ये जातो की तो आतड्यामध्ये काही विशेष विषारी द्रव्य तयार करतो? याचे उत्तर आपण आता पाहणार आहोत. मित्रांनो, हे आहे इमेजद्वारे आपण समजून घेऊ. हे स्मॉल इंटेस्टाईन लहान आतडे आहे. लहान आतड्यामध्ये विब्रो कॉलेरा जे आतड्याच्या भिंतीला चिटकलेले असतात. हे दिसायला तुम्हाला विब्रो कॉलेरा आहे ग्रीन कलरचा. हे ग्रीन कलरचं विब्रो कॉलेरा आहे. हे एकदम आतड्याला आपले चिटकलेले असतात आणि ते इन्स्ट्रुमेंटल ह्युमन आर्टरीच्या पोकळीला असतात आणि यामुळे मोठ्या प्रमाणात आणि क्षार आतड्यात सोडले जातात आणि पाण्यासारखे जुलाब होतात. आता पॅथोजेनेसिस म्हणजे काय? पॅथोजेनेसिस म्हणजे रोग निर्माण होण्याची संपूर्ण प्रक्रिया. म्हणजे जीवाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर तो कुठे जातो, काय करतो आणि शेवटी रोग कसा निर्माण करतो ह्याचा अभ्यास म्हणजे पॅथोजेनेसिस. आता स्टेप बाय स्टेप प्रक्रिया समजून घेऊ. स्टेप 1. रुग्ण दूषित पाणी किंवा अन्न खातो. त्या खाण्यामध्ये विब्रिओ कॉलेरा असतो. तो तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतो. हे असं आपण चित्रामधून समजून घेऊ. हे कॉलेराचा ट्रान्समिशन फ्लो डायग्राम म्हणून बघूया. म्हणजे कंटॅमिनेटेड वॉटर आहे. हे वॉटरमध्ये विब्रिओ कॉलेराचा जे आहे व्हायरस आहे. मग आपण काय करतो, ते माउथचे आजार आपण काय करतो, दूषित पाणी किंवा अन्न तोंडाद्वारे शरीरामध्ये प्रवेश करतो. त्यानंतर स्टमक, पोटात गेल्यानंतर काही जीवाणू हायड्रोक्लोरिक ॲसिडमुळे नष्ट होतात, परंतु काही जीवाणू जिवंत राहतात. मग स्मॉल इंटेस्टाईन, जिवंत राहिलेले विब्रिओ कॉलेरा लहान आतड्यात स्मॉल इंटेस्टाईन पोहोचतात आणि तिथे वाढू लागतात. स्टेप 2. जीवाणू पोटामध्ये पोहोचतो. पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असते. ही ॲसिड अनेक जीवाणूंना नष्ट करते. परंतु जर ॲसिड कमी असेल किंवा शरीरात मोठ्या प्रमाणात जीवाणू गेले असतील तर काही जीवाणू जिवंत राहतात. एक्झाम पॉईंट, ज्यांच्या पोटातील ॲसिड कमी असते त्यांना हैजाचा धोका जास्त असतो. ज्यांच्या पोटातील ॲसिड कमी असते त्यांना हैजाचा धोका असतो. आता फ्लो डायग्राम म्हणून आपण समजून घेऊ. हैजा रोग निर्मिती प्रक्रिया. स्टेप 2. स्टमक, दूषित पाणी किंवा अन्न बरोबर शरीरामध्ये असलेले विब्रिओ कॉलेरा जीवाणू पोटात पोहोचतात, स्टमकमध्ये पोहोचतात. नंतर हायड्रोक्लोरिक ॲसिड, पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl असते. ही ॲसिड अनेक जीवाणूंना नष्ट करते. काही जीवाणू मरतात. हायड्रोक्लोरिक ॲसिडमुळे अनेक विब्रिओ कॉलेरा जीवाणू नाश होतात. काही जीवाणू वाचतात. काही जीवाणू ॲसिडला धरतात आणि जिवंत राहतात. हे जिवंत राहिलेले विब्रिओ कॉलेरा जीवाणू पुढे लहान आतड्यात स्मॉल इंटेस्टाईन मध्ये पोहोचतात. स्टेप 3. जिवंत राहिलेले जीवाणू स्मॉल इंटेस्टाईनमध्ये पोहोचतात. तिथे आतड्याच्या भिंतीला ते चिटकतात. यानंतर ते वाढू लागतात. आता हे बघा, हे स्मॉल इंटेस्टाईन लहान आतडे आहे आपले. लहान आतडीला ते काय केले, चिटकलेले. मग तिथं त्यांची वाढ होती, ग्रोथ होती. स्टेप 4. आता हा जीवाणू एक अतिशय धोकादायक विषारी पदार्थ तयार करतो. याला म्हणतात कॉलेरा टॉक्झिन. हा शब्द परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कॉलेरा टॉक्झिन. विब्रिओ कॉलेरा हा हैजाचा कारणीभूत जीवाणू लहान आतड्याच्या भिंतीवर चिटकतो आणि वाढतो. कॉलेरा टॉक्झिन जीवाणू एक विषारी पदार्थ तयार करतो ज्याला कॉलेरा टॉक्झिन म्हणतात. हा विषारी पदार्थ आतड्याच्या पेशींवर परिणाम करतो. स्टेप 5. हा कॉलेरा टॉक्झिन आतड्याच्या पेशींवर परिणाम करतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी, सोडियम, पोटॅशियम क्लोराईड आणि बायोकार्बोनेट आतड्यांमध्ये सोडले जातात. कॉलेरा टॉक्झिन ॲक्शन, हैजा विषाची प्रक्रिया. आतड्याची पेशी
इंटेस्टायनल सेल, विब्रियो कॉलेरा, हे विब्रियो कॉलेरा आहे. आणि हे जे आहे तर आपलं टॉक्झिस आहे. आणि हे वॉटर आउट बाहेर पाणी मोठ्या प्रमाणात ते पाणी बाहेर काढतात. इलेक्ट्रोलाइट्स बाहेर काढतात. सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड, बायोकॅर्बोनेट मोठ्या प्रमाणात त्या आतड्यात साठवतात. मग राईस वॉटर स्टोअर म्हणजे पाण्यासारखे, म्हणजे तांदळाचे पाण्यासारखे आपल्याला जुलाब होतात. मॅसो डायरिया, मोठ्या प्रमाणात जुलाब, मोठ्या प्रमाणात पाणी व इलेक्ट्रोलाइट बाहेर पडतात, त्यामुळे पाण्यासारखे जुलाब होतात. यालाच राईस वॉटर टोल म्हणतात. राईस वॉटर स्टोल. हा आजार शरीरातील पाणी व क्षारांची मोठ्या प्रमाणात हानी करतो आणि डिहायड्रेशन होऊन जीव घेणा ठरू शकतो. स्टेप 6. यामुळे रुग्णाला वारंवार पाण्यासारखे जुलाब होतात. यालाच राईस वॉटर स्टूल असे म्हणतात. एक्झाम पॉईंट. राईस वॉटर स्टूल म्हणजेच कॉलेरा. राईस वॉटर स्टूल, तांदळाचे पाण्यासारखे जुलाब. हे बघा, हे असं असतं. हे आहे तांदळाचं पाणी आणि ते सारखे समजा जुलाब. हे असं ते कसे दिसतात बघा, पाण्यासारखे पातळ आणि फिकट पांढरे धुसर, भाताच्या पाण्यासारखे, वास नसले किंवा फारच कमी वास. का होते? विब्रियो कॉलेरा जीवाणू आतड्यात कॉलेरा टॉक्सिन तयार करतो. यामुळे आतड्यातून मोठ्या प्रमाणात पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडतात, त्यामुळे असा पातळ जुलाब होतो. आता महत्त्वाचे पॉईंट काय? राईस वॉटर स्टूल म्हणजे कॉलेरा. त्वरित ORS किंवा IV फ्लुइड देणे अत्यंत गरजेचे आहे. वेळीचे उपचार केल्यास जीव वाचतो. आता स्टेप 7. वारंवार जुलाब आणि उलट्यांमुळे शरीरातील पाणी कमी होते. यालाच म्हणतात डिहायड्रेशन. यालाच काय म्हणतात? डिहायड्रेशन. आता डिहायड्रेशनचे सिम्पटम्स काय? निर्जलीकरणाची लक्षणे काय? खूप तहान लागणे, तोंड कोरडे पडणे, डोळे खोल जाणे, त्वचा कोरडी होणे, लघवी कमी होणे, अशक्तपणा. आता लक्षणे समजून घेऊ. हैजाची सुरुवात अचानक होते. रुग्णाला पाण्यासारखे जुलाब, उलट्या, पोटात गोळे येणे, पायात गोळे येणे, प्रचंड तहान, अशक्तपणा, रक्तदाब कमी होणे, नाडी वेगाने चालणे, गंभीर अवस्थेत शॉक. हे बघा, तीव्र निर्जलीकरण, सिव्हिअर डिहायड्रेशन, डोळे खोल गेलेले, तोंड कोरडे, ओठ कोरडे, मान व गाल घासलेले, नाडी वेगाने चालणे, 100 मिनिट कमयुक्त, हे सगळं असते. आता कॉम्प्लिकेशन्स पाहूया. जर योग्य वेळी उपचार मिळाले नाही तर सेव्हिअर डिहायड्रेशन, हायपोलेमिक शॉक, किडनी फेलर, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, डेथ होऊ शकते. एक्झाम ओरिएंटेड पॉईंट. ह्याच्यामध्ये मृत्यूचे मुख्य कारण सिव्हिअर डिहायड्रेशन आहे. कॉलेरा कॉम्प्लिकेशन्स आहे, एकदा सगळ्यांनी वाचून घ्या. मग त्यानंतर डायग्नोसिस. हैजाचे निदान कसे करतात? रुग्णाची लक्षणे, स्टूल सॅम्पल, स्टूल कल्चर, रॅपिड डायग्नोस्टिक्स टेस्ट आणि मायक्रोस्कोपी. गोल्ड स्टँडर्ड स्टूल कल्चर. क्विक रिव्हिजनमध्ये कॉलेरा टॉक्झिन, राईस वॉटर स्टूल, सिव्हिअर डिहायड्रेशन, स्टूल कल्चर, डेथ ड्यू टू डिहायड्रेशन, म्हणजे मृत्यू होतं कशाने? डिहायड्रेशनमुळे. मित्रांनो, आज आपण हैजाची संपूर्ण पॅथोजेनेसिस, सायन्स अँड सिम्पटम्स, कॉम्प्लिकेशन आणि डायग्नोसिस विस्तार समजून घेतले. पुढील भागामध्ये आपण ट्रीटमेंट, ORS, IV फ्लुइड, अँटीबायोटिक्स, प्रिव्हेन्शन, कंट्रोल, वॅक्सिन, MCQs आणि MPW एक्झाम ट्रिक्स शिकणार आहोत. तोपर्यंत आजचा भाग एकदा नक्की रिव्हिजन करा. मित्रांनो, भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचे प्रश्न विचारा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि MPW लर्निंग सेंटर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.